परंतु अखेर निवडणुकी संदर्भात आज आपले लाडके छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये आज महाराज साहेबांचा जो प्रचाराचा आज या ठिकाणी लिंब आणि कोंढवे गटातील सर्वांच्या साक्षीने जो आज हा कार्यक्रम होत आहे त्या समोरच्या पत्रकारातून थोडं बसून घ्या मागच्या दिसेल सर्वांना विनंती आहे नम्र विनंती आहे आपला उत्साह चांगला आहे आपला उत्साह येणाऱ्या 8 दिवसामध्ये मतपेटीपर्यंत मतदार येण्यासाठी दाखवा असं सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि 20 तारखेला सगळ्यांनी मतदान करून घ्या आज आपलं सन्माननीय व्यासपीठ मी सर्वांची नावं घेत नाही सन्माननीय व्यासपीठ त्याचबरोबर आज परवाशी मुंबईच्या कोपरकरणी या कार्यक्रमामध्ये असताना महाराज साहेबांचे दोनचं एक वाक्य मी ऐकलं छत्रपती बाबारावांचे दोनचं एक वाक्य ऐकलं की आपण सर्वजण स्टेजवर असणारी माणसं आणि आपण समोर त्यांना ऐकण्यासाठी जमलेली देव माणसं आज सर्वांच्या साक्षीनं आज आपण हा विजयी चौकार मारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आज बाबांचं महाराज साहेबांचं नेतृत्व सुद्धा दिसायला जरी गंभीर असेल तरी कामाला खंबीर पण कोणी अडवायला गेलं तर लढायलाही हंबीर आहे त्याचप्रमाणे आज आपल्याला विकासाच्या मुद्द्याबरोबरच आज आपल्या सातारा चावलीचा शांतता आणि संयम राखण्यास सुद्धा काम हे दोन्ही महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आज महाराज साहेबांनी आवडून या ठिकाणी कोंढवे गावात उल्लेख करू इच्छितो सांसद आदर्श गाव कोंढवे आज खासदार साहेबांच्या माध्यमातून आज आमच्या इथं जवळजवळ 3.5 कोटीची योजना झाली कोंढवेचा सर्व विकास हा स्वर्गीय कैलासवासी अभयसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सुरुवात झालेला विकास हा खासदार उदयनराजे भोसले आणि त्यानंतर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून व छत्रपती घराण्याच्या माध्यमातून होत आहे आज अंबाई पाणीपुरवठ्याची योजना असेल सांगतेगावांमध्ये पाणीपुरवठ्याची आपल्या जी आपली कोंढव्यासाठी आता फिल्टरची जलजीवनची मिशनची योजना असेल कॉन्क्रीट रस्ते असतील बंधारे असतील या सर्वांच्या कोंढव्याच्याच नव्हे संपूर्ण आपल्या कोंढव्या आणि लिंब गटातील जो काही विकास झालेला आहे तो आज आपल्या छत्रपती बाबाराजे यांच्यामुळे झालेला आहे की आपल्याला कुणीही सांगण्याची गरज नाही वैयक्तिक मतभेदाला मी जास्त काही सांगणार नाही आज दोन्ही महाराजांच्या छत्रपतींचे सर्व मावळे माझ्या माता भगिनी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आज मत देण्यासाठी सर्वजण लोकसभेला एकत्रित आले मत देण्यासाठी ज्याप्रमाणे एकत्र आलो त्याचप्रमाणे मनानं या विधानसभेला सर्वांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने 288 विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा चावडी 262 विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला छत्रपतींना सर्वात जास्त ताकदीने मतदान करून 1 नंबरच्या लीडने निवडून आणायचं आहे पण भावांनो माझ्या भगिनींनो तरुण मित्रांना माझी विनंती आहे की प्रत्येक विजय हा बूथवर असतो प्रत्येकाच्या बूथवर असतो जो तळागावापर्यंत बूथपर्यंत सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य तळागावात प्रत्येक माझ्या महिला भगिनी अपरावृत्त सर्वांना जोपर्यंत आपण बूथवर मतदान करत नाही तोपर्यंत मतपेटीतलं मतदान वाढणार नाही ज्या गावांमध्ये 70% 80% जे मतदान मागील 4 टर्ममध्ये महाराज साहेबांना विजयी मतदान झालं होतं बाबाराजांना विजयी मतदान झालं ते मतदान आपण 80 ते 90% कसं न्यायचं त्याच्यावर आपल्या प्रत्येकाचं लीड ठरणार आहे हा एक प्रोग्राम आहे शेड्यूल आहे आपण म्हणतो का हा एक मी तर म्हणतो यज्ञ आज या यज्ञामध्ये सर्वजण आपण सहभागी झाला पण मतपेटीतून जो आपण मतदान नेत नाही तोपर्यंत आपण विजयाची फक्त आपण विजय तर होणारच आहे पण गाफील राहायचं नाही आपल्या ताकदीनं महाराज साहेबांच्या प्रत्येक बूथ पर्यंत प्रत्येक तरुणांना मतदारांना आणणे गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपला मतदार बूथ पर्यंत येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं ती आपल्याला संख्या किंवा मतपेटीचा आकडा आपल्याला वाढणार नाही आज मी दोन्ही महाराज साहेबांच्या बद्दल थोडं एक 2 वाक्यच बोलतो ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांच्या हनुमान भक्त प्रभू श्रीरामांचा जसे आज आपण हनुमान भक्त म्हणून सगळीत आहे हनुमान भक्तांना ज्याप्रमाणे आज छाती कोरल्यानंतर प्रभू श्रीरामांचं चित्र दिसलं तसं आज राम लक्ष्मणाची इथं आज छत्रपती उदयनराजे आणि बाबाराजे त्यांची छाती कोरल्यानंतर फक्त आणि फक्त आपल्या सर्वसामान्य जनतेचं माझ्या माई भगिनींचं चित्र दिसतं आणि आपल्या विकासासाठी आपल्या सातारा जवळच्या विकासासाठी एकच सांगतो प्रत्येकाच्या आपापल्या गावातील मनभेद विसरून जाऊन पूर्ण ताकदीने हा विधानसभेला काम करूया आणि बाबाराजांना महाराष्ट्रातील 1 नंबरचं मताधिक्य देण्यासाठी सगळ्यांनी ताकदीने 20 तारखेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कुणी न थांबता सगळ्यांनी काम करावं एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र
दुधामधली साखर जशी दिसत नाही ती चाखावी लागते, त्याचप्रमाणे दुधामध्ये जशी साखर विरघळते तसं इथे उपस्थित असलेल्या सर्व हजारोंच्या हृदयामध्ये विरघळलेले दोन्ही राजे आज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. खरं तर निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. मी काय फार मोठं भाषण करायला उभा राहिलो नाही. आदर्श आचारसंहितेचं पालन आपण करूयात. मला बाबाराजे दोन मुद्दे सांगायचे. आज ज्या वेळेस मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो तसं तर आपल्या कृपेनं या ठिकाणी या कोंढवी विभागाला आपण आणि दोन्ही राज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 3-3 जिल्हा परिषद सदस्य मिळालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं जर म्हटलं की 2014 साली बाबाराजे आपल्या प्रचारार्थ मुंबईला या ठिकाणी मी आलो होतो. 2019 साली संपूर्ण गटात किंबहुना संपूर्ण या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी प्रचाराची जी काही धुरा दिली होती त्याप्रमाणे गावोगाव आपण म्हणजे मी स्वतः वैयक्तिक माझ्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या प्रचारासाठी फिरलेलो आहे. आणि का फिरून आहे, आज 24 उजडला. खऱ्या अर्थानं या विभागाला नेतृत्व जर बघायचं असेल तर दोन्ही राजांच्या व्यतिरिक्त बघायची सवयच आम्हाला नाही. या ठिकाणी काम करत असताना बाबाराजे असतील, उदयनराजे असतील, अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या विभागाचा विकास केलेला आहे. सन्माननीय बाबाराजेंच्या माध्यमातून इथल्या माता भगिनींना त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी असेल, शेतकरी बांधवांच्या वीज बिलाच्या जो काही वीज बिल माफी झालेले आहे अशा विविध प्रश्नांवर काम करणारं हे नेतृत्व आहे. आणि आज या ठिकाणी या नेतृत्वाला बाबाराजे आज या ठिकाणी तुळशीचं लग्न आहे हे लग्न सोडून आज या ठिकाणी इथं सगळे लोक जमलेले आहेत. खऱ्या अर्थानं 20 तारखेला जे काय आपलं लग्न लागणार आहे तुम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी विजयी करण्यासाठीची ही आजची सभा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि ही सभा म्हणजे ही विजयाची नांदीच आहे असं मी बोलतो आणि थांबतो. जाता जाता एवढं सांगतो की पहाडाला भीती नसते वादळाची, पहाडाला भीती नसते वादळाची, गरज असते दोन्ही राज्यांसारख्या निरड्या काळजाची. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि लोकसभा सातारा जिल्ह्याचे आपले समन्वयक सुनील तात्या काटकर हे या ठिकाणी आपल्याला 2 मिनिटं मार्गदर्शन करतात. सातारा जावली विधानसभेचे आपल्या सर्वांचे उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ. मी नावं कोणाची घेत नाही कारण टाइम कमी आहे आणि कमी वेळेमध्ये दोन्ही महाराजांना बोलायचंय. लिंब आणि कोंढवे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व आपण मतदार बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी खास करून व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आहेत लिंब आणि कोंढवे गटातील. मला आपल्या सर्वांना एकच विनंती करायची, अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि प्रचार चांगल्या पद्धतीचा चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आणि छत्रपती उदयन महाराजांनी जी घोषणा केली की श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाने आपल्याला निवडून आणायचे, त्या दृष्टीनं सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले. माझी महत्वाची आणि अत्यंत काम करणाऱ्या ज्या मावळे आहेत त्या मावळ्यांना माझी विनंती आहे, आपण प्रत्येक गावातील मतदारसंघातील बूथवर काम करणाऱ्या प्रत्येक प्रमुखांना विनंती आहे, तिकडं वेण्णानगरच्या लोकांना कोंढव्यामध्ये किती मतदान झाले हे बघितले जाणार नाही. कोंढव्यामधल्या प्रमुखांना कोंढव्यातल्या झालेल्या मतदानाचं त्या ठिकाणी मूल्यमापन केलं जाणार आहे. त्यामुळे माझी प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपलं घर आपापलं व्यवस्थित सांभाळायचंय. व्यवस्थित सांभाळायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय, त्या ठिकाणी असलेला जास्तीत जास्त मतदार ज्या वेळेला तुम्ही चांगल्या पद्धतीचं प्रत्येक बूथवर मतदान करून घ्याल त्यावेळेलाच उच्चांकी मतदान होण्याच्या करता तुमची सर्वांची मदत होणार आहे. आज जिल्हा परिषद आमचा सेंद्रिय गट असेल, परळी गट असेल, लिंब गट आणि कोंढवे गट, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सेंद्रिय गट आणि परळी गटामध्ये उच्चांकी मतदान झालं होतं. त्याच पद्धतीनं काही त्रुटी लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये राहिलेल्या होत्या,
परंतु माझ्या माहितीप्रमाणे आणि आता जे मला दिसतंय त्या पद्धतीनं सगळी लोक आता एक संघ झालेले. जुन्या गोष्टी आपल्याला काही काढायच्या नाहीत, पण आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लिंब आणि कोंढवे गटातील संपूर्ण प्रमुख कार्यकर्त्यांच्यावर अत्यंत महत्वाची जबाबदारी येऊन पडली. कारण सेंद्रे आणि परळीच्या तुलनेमध्ये तुम्हाला कमी पडून चालणार नाही आणि तुम्ही सगळेजण आता एक मुखानं एक दिलानं कामाला लागलेलं आहे. मला निश्चित खात्री आहे महेश गाडे तुम्ही असाल, संदीप भाऊ असतील, आपले जितेंद्र सावंत असतील, आमचे माजी सभापती धर्मराज घोरपडे असतील, या सगळ्या मंडळींना विनंती आहे, बाळासाहेब चोरगे असतील, बाळासाहेब ननावरे असतील, या सगळ्या मंडळींना विनंती आहे. लक्ष्मण कडव आहेत, लक्ष्मणराव तुम्हाला निवडणुकीमध्ये चांगला नियोजनाचा अनुभव आहे. त्याच पद्धतीने तुमचे मार्गदर्शक बाळासाहेब गोसावी, हे सगळे मिळून तुम्ही एकत्रित बसा. नावं जरी कुणाची राहिली असतील तेवढेच तोलामोलाची आमच्या भगिनी माजी सभापती आहेत या ठिकाणी इंदलकर मॅडम, त्या सगळ्यांनी बसून तुम्ही 2 गटाचं मायक्रो प्लॅनिंग करा आणि आपण आता सगळे मिळून पैज लावूया. सेंद्रे गट, परळी गट, लिंब गट आणि कोंढवे गट जास्तीत जास्त उच्चांकी मतदान करूया आणि बघूया आपल्यातलं प्रथम क्रमांकाचं चांगल्या पद्धतीचं मतदान करून देणारं कुठला मतदारसंघ आहे. एवढं निश्चितपणानं त्या ठिकाणी दोन्ही राजे आपल्याला कुठंच कमी पडणार नाही. म्हणजे आता हातात हात घालून काम करत असताना आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण मतदारसंघ पुढच्या निवडणुकीला दोन्ही राजांना इतर ठिकाणी जाण्याची आपण मुभा द्यायची, कारण आपणच आपला मतदारसंघ सगळ्यांनी सांभाळायचा आहे. तेवढी कामं, विकास कामं खासदार फंडातून असतील, महाराजांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेतून असतील, बाबा महाराजांच्या माध्यमातून विकास कामं मला वाटतं कुठली शिल्लक राहिलेली नाही. राहिलेली विकास कामं सुद्धा मार्गी लागतील. तुम्ही सगळेजण बाळासाहेब गोसावी असतील, लक्ष्मण, महेश, तुम्ही सगळ्यांनी बसून चांगल्या पद्धतीचं मायक्रो प्लॅनिंग करा. आमचे कारखान्याचे व्हाईस चेअरमन आमचे मित्र नामदेवराव सावंत आहेत, सगळी मंडळी तुम्ही एकत्रित बसा आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन करा. मला खात्री आहे की उच्चांकी मतदान लिंब आणि कोंढवे गटातून होईल आणि ते तुम्ही कराल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण या कमी वेळेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आपले सर्वांचे लाडके नेते माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले हे आपल्याला मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंचा हम तुम्हारे साथ हैं, बाबा राजे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपला हा मेळावा या ठिकाणी होतोय. कोंढवे आणि लिंब या दोन्ही गटातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्वच माझ्या तरुण मित्रांची आज इथं उपस्थिती मोठ्या प्रमाणावर आहे. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्याचबरोबर मान्य सुनीलदादा काटकर, मान्य संदीप जी शिंदे, त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके जितेंद्र सावंत, आपले राजेंद्र लवंगारे प्रदेश सेवा दलाचे अध्यक्ष, त्याचबरोबर धर्मराज घोरपडे, प्रतीक कदम, सर्व बाळासाहेब चोरगे, महेश गाडे, नामदेवराव सावंत, सर्व प्रमुख मंडळी, सगळे स्टेजवरील सर्वच. कारण परवा दिवशी मी सांगितलं तसं स्टेजवरची सगळी माणसं आणि समोर बसलेली तुम्ही सगळी देव माणसं. कारण खालची देव बिघडले की वरच्यांची हालत खराब होती आम्हाला माहिती आहे. त्यामुळं सगळे देव माणसं सगळी समोर बसलेली आहेत. मग सगळ्यांचं आता काय वेळ बराच झालाय त्यामुळं नावं घेत नाही, पण स्टेजवरचे सगळे सन्मान्य सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो,
म्हणजे आज आपण विधानसभेसाठी इथं एकत्र सगळेजण जमलोय. आपले तालुका अध्यक्ष मान्य महेश गाडेंनी प्रास्ताविक केलं आणि त्यांनी एक सगळ्यांकडनं एक अपेक्षा व्यक्त केली की आपल्या या विभागातलं जास्तीत जास्त मतदान हे भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मला व्हावं. आणि तात्यांनी पण तेच आपल्याला सगळ्यांनी सांगितलं की सगळ्यांनी बसून नियोजन करा, कडव साहेब वगैरे सगळ्यांनी बसून योग्य नियोजन करा. मला आपल्याला एवढंच विचारायचं की एक आमदार म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून, मग खासदार असेल, आमदार असेल किंवा अगदी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यापर्यंत आपण बघतो की आपली अपेक्षा काय असती की काम चांगलं असावं. दुसरं म्हणजे आमच्या गावचा रस्ता, मेन रोड जो असेल, गाव अप्रोच रोड असेल, हा चांगला डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटचा असावा. आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, पाणी कमी पडू नये. एखादं समाज मंदिर असावं, जिथं मागासवर्गीय समाजाच्या वस्त्या आहेत तिथं एखादं समाज मंदिर, अंतर्गत कॉन्क्रिटीकरण, आरोग्याच्या सेवा, मग प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा एखाद्या नदीवर पूल असावा की ज्याच्यावरनं आपण ये जा करू शकतो. आणि आपण सगळे शेतकरी आहोत, त्यामुळं शेतीमालाला योग्य किंमत आणि योग्य पद्धतीनं शेतीमालाचं जे काही असेल, मग आपल्याकडं ऊसाची शेती ही मोठ्या प्रमाणावर या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये होती आणि त्याला योग्य पद्धतीनं दर, योग्य पद्धतीनं वेळच्या वेळी शेतीमाल जो आहे, ऊस आहे, तो जावा. मला आपल्याला एवढंच विचारायचं की या सगळ्या गोष्टींमध्ये आज आमदार म्हणून मी गेले 5 वर्ष, त्याच्या आधी सुद्धा आपल्या सर्वांच्याच आशीर्वादानं, सर्वांच्या सहकार्यानं, माझ्या तरुण मित्रांच्या ताकदीमुळं मी आमदार म्हणून काम करतोय. आणि या 5 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये किंवा अगदी त्याच्या आधीच्या 5 वर्षामध्ये आपण म्हणजे कधी या विषयांमध्ये ज्या ज्या अपेक्षा एक लोकप्रतिनिधीकडनं असतात, यात कधी मी कमी पडलो आपण विचार करून सांगा. हे विकास कामं काही याच 5 वर्षात केलीत असं नाहीत. मागच्या 5 वर्षात पण कोट्यवधीचा निधी आपल्या सगळ्या गावांपर्यंत, गावांमध्ये आणला, कामं झाली, ही वस्तुस्थिती आहे. आज सुद्धा या 5 वर्षामध्ये आपण बघताय की आपलं सुरुवातीला सरकार नव्हतं. भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मी आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्यातली विरोधी पक्षात बसली होती. उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, आम्ही सर्वजण विरोधी पक्षात होतो. पण असं असताना सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये पहिल्या दिवसापासून विकास कामं सुरू झालेली आपल्याला बघायला मिळाली. आज बाकीच्या जलजीवनच्या योजना आपल्या इथं लाखो कोट्यवधी रुपयाच्या झाल्या. आज जिथं पूल नव्हते तिथं पूल झाले. आज जे रस्ते यापूर्वी 30-40 वर्षापूर्वी म्हणजे नव्हतेच असे रस्ते झाले. आज सातारा महाबळेश्वर एवढा मोठा, प्रशस्त आणि सुंदर रस्ता हा आज आपण पूर्ण करून दाखवला. आज अजिंक्यतारा कारखान्याच्या माध्यमातून उसाला आणि शेतकऱ्याला योग्य न्याय देण्याचं काम हे गेले 10-15 वर्ष चालू आहे. हे आपण सगळेजण बघताय. महाराष्ट्रातला एकमेव कारखाना आहे की जो 10व्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करतो. एकमेव कारखाना. आपल्यापेक्षा मोठे कारखाने आणि पैशानं स्ट्रॉंग, ज्याला आपण ताकदीचे म्हणतो, असे अनेक कारखाने आहेत. पण अजिंक्यतारा एकमेव कारखाना आहे जो योग्य नियोजनामुळे 10व्या दिवशी, कायद्यात म्हटलंय 15व्या दिवशी द्यावं, पण अजिंक्यतारा 10व्या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करतो. ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. आणि म्हणून सगळ्या बाजूनं आज आमदार म्हणून मला जेवढं काही माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी करता आलं तेवढं मी करत आलोय. पुढे सुद्धा 5 वर्ष करत राहीन. आता या उलट जे समोरचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्याकडनं आपल्याला या सगळ्या गोष्टीतलं काय मिळालं हे तुमच्यातल्या कोणी पण एकानं उभा राहून सांगावं. म्हणजे तुमच्या गावामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये या उमेदवारांच्या माध्यमातून हे राष्ट्रवादीत होते, सत्तेमध्ये होते. यांचा राष्ट्रवादी पक्ष उद्धव ठाकरे साहेब असताना पण सत्तेमध्ये होता आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर भाजपचं सरकार आल्यानंतर पण अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष परत सत्तेमध्ये होता. त्यामुळे सलग 5 वर्ष या उमेदवारांना सत्तेमध्ये राहण्याची संधी मिळाली होती. पण या संपूर्ण कोंडवे गटामध्ये 1 रुपयाचं काम आलेलं तुम्ही मला दाखवून द्या. 1 रुपयाचं. कुणाला स्वतःच्या गावामधलं आठवत असेल
तर तुम्ही कुणीही मला सांगा की आमच्या गावामध्ये काम आलं. त्यामुळे एवढे कर्तव्य शून्य म्हणजे कामाची इच्छाशक्ती नसणारे आज समोर आपल्या उमेदवार आहेत. आणि मग आपण मतदार म्हणून कुणाच्या मागे जायचं, कुणाला आपलं बहुमोल असं मत द्यायचं, हा निर्णय आता मतदार म्हणून तुम्ही करणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी येत्या 20 तारखेला माझी आपल्याला विनंती आहे की आपलं बहुमोल असं मतदान हे काम करणाऱ्याला द्या. ज्यानं काम केलंय त्याच्या मागे उभं राहा. ज्यानं या मतदारसंघासाठी, या तालुक्यासाठी ज्या उमेदवारानं वेळ दिलाय, 5 वर्ष चांगल्या वाईट, लग्न, वाढदिवस, कुठं काही दुःखद घटना घडली, प्रत्येक ठिकाणी जो उमेदवार म्हणून तुमच्याबरोबर उभा राहिलाय, तुमच्या बरोबर या तालुक्याच्या प्रश्नामध्ये जो उभा होता त्याच्याबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी आमदार म्हणून 5 वर्षामध्ये सलग मी माझ्या एकतर मतदारसंघामध्ये मी कधीही मतदारसंघात दिसत नाही किंवा भेटत नाही असं कधी झालेलं नाही. आज कामं रोजच्या रोज जी असतात ती माझ्या इथे येणारी कामं मी मार्गी लावत असतो. आज रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते, पुलांसाठी कोट्यावधीचा निधी 2 वर्षामध्ये, सत्ता आल्यापासून 2 वर्षामध्ये कोट्यावधीचा निधी आपल्या या कोंढवे गटामध्ये आणि पलीकडं लिंब गटामध्ये सुद्धा आणलाय. आज आपल्या इथल्या छोट्या छोट्या वाड्या आहेत, सगळ्या वाड्यांचे रस्ते आता कॉन्क्रीटचे व्हायला लागले, ते तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला जर वाटत असलं मी खोटं बोलतोय तर त्या वाड्यांमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आज बेबलेवाडी असेल, इंगळेवाडी असेल, तुमचं ज्योतिबाची वाडी असेल, कुठलं तुम्ही नाव घ्या, त्या गोगावलेवाडी असेल, नाव घ्या, त्या गावात जावा. रस्ते नीट झालेत, पाणी पुरवठ्याच्या योजना झाल्यात, मंदिरं बांधून झालीत, मंदिराला निधी आपण दिलाय. प्रत्येक गावाला ऊसाच्या बाबतीमध्ये कारखान्याकडनं योग्य प्रमाणामध्ये यंत्रणा टोळ्या मिळत असतात. वेळच्या वेळी ऊस आपण प्रत्येक गावातला उचलत असतो. ही वस्तुस्थिती आहे, ही मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की शेवटी आज आपल्यासाठी सगळ्या बाजूनं आपला विकास कसा होईल, सगळ्या बाजूनं आपल्याला मदत कशी होईल, हा प्रयत्न आज आमदार म्हणून मी करत आलोय. आता आपली सगळ्यांची एक कर्तव्याच्या ह्याच्यातनं शेवटी काम केलंय म्हणून आज उभा राहून बोलतोय. आणि एवढं ठामपणे, छाती ठोकपणे मी बोलू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. कारण काम करून दाखवले, नुसतं बोललोय आणि हवेत नुसतं माझे हे गेलेत असं नाही. आज कामं करून दाखवली. आज आपला नेले गिडगाव रस्ता धावडशी अकल्यापर्यंत आता कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम सुरू झाले. कॉन्क्रीटच्या वेळेकामती रस्त्याचं सुद्धा आता कनेरपासून परत वेळेकामतीपर्यंत आता संपूर्ण रस्ता रुंदीकरणासकट त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. त्यामुळं कुठलीही कामं हे अंतर्गत बघा कुठली, कारण शेवटी आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय काय असतो की रस्ता, पाणी आणि आरोग्याच्या सेवा. त्यामुळे या ह्याच्यामध्ये रस्ता आणि पाणी. आज ज्योतिबाची वाडी तसं बघितलं तर पहिल्यापासून टँकर कुठं लागायचा पहिला तर ज्योतिबाची वाडी आणि आसनगाव, दोन्ही गावं सातारा तालुक्यातली टँकर मुक्त झाली. आज त्यांना टँकरची मागणी गेल्या 4-5 वर्षामध्ये कधी त्यांना लागली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की एवढं काम आपण उभं केलंय. आज कामाच्या जोरावर मी तुमच्या पुढे येऊन तुमचं मतदान मागतोय. माझी आपल्याला विनंती आहे की आपलं बहुमोल असं मतदान हे येणाऱ्या 20 तारखेला भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण मला द्यावं. आणि परत एकदा या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाची आमदार म्हणून काम करण्याची संधी ही आपल्या माध्यमातून मला मिळावी, ही माझी आपल्याला अगदी नम्रपणाची विनंती आहे. आज महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमधला फरक बघितला तर आपल्याला या ह्याच्यात सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर फरक जो आहे तो बघायला मिळेल. तुम्ही बघा, आज महायुतीच्या माध्यमातून भाजप असेल, आपलं एकनाथ शिंदे साहेबांची सेना असेल, आपलं अजितदादांची राष्ट्रवादी असेल, आज किती योजना आपल्याला दिल्या. आज लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश नंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात झाली. आज काँग्रेसची सरकार शेजारी आहेत, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, तिथं कुठल्याही बहिणींना अशा पद्धतीनं लाभ दिला जात नाही. सगळा बोगसपणा त्यांचा तिथं चालू आहे, ही वस्तुस्थिती आहे.
आज आपल्याला केंद्रातनं शेतकरी सन्मान योजनेतनं आज केंद्रातनं आपल्याला शेतकऱ्यांना पैसे येतात मोदींचे. आज धान्य आपल्याला मोफत केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलं जातंय. आज राज्य सरकार गॅसचे पैसे द्यायला लागले. 800 रुपये गॅसचे आपल्या खात्यावर जमा झाले. आज 7.5 HP पर्यंतची लाईट बिल थकबाकी सकट आपली माफ झाली. जो निर्णय देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केला तो त्यांनी अंमलात आणून दाखवला. आज 0 रुपयाचं बिल आपल्या हातामध्ये त्यांनी दिले, 0 रुपयाचं. आणि नुसतं 1-2 महिन्याचं नाही तर मागची सगळी थकबाकी त्यांनी माफ करून आपल्या हातामध्ये शेतकऱ्यांच्या ही बिलं दिली, ती वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 5 लाखापर्यंतची आपली ट्रीटमेंट ही सरकारच्या माध्यमातून मोफत होती. 5 लाखापर्यंतची ट्रीटमेंट ही सरकारच्या माध्यमातून मोफत होती आहे, हे आपण कुठेतरी विचारात घेतलं पाहिजे. त्यामुळं महाविकास आघाडी होती सत्तेमध्ये, 3 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. कुठली योजना आपल्याला दिली महाविकास आघाडीने? काय आपल्याला लाभ त्यांच्या माध्यमातून मिळाला? तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा. ते 1 रुपयाचं तरी थेट खात्यामध्ये आपल्या काय आलं का? 3 वर्षाच्या कालावधीमध्ये काही आलं नाही. भाजप आणि महायुतीनं हे करून दाखवलं, ही वस्तुस्थिती आहे. आज 1500 रुपये आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे मिळतात. परवाच भारतीय जनता पार्टीनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेला आता इथून पुढे आम्ही 2100 रुपये देणार. ह्याचा विचार आपण केला पाहिजे. वर्षाला साधारण 25,500 रुपये लाडकी बहीण योजनेतनं आपल्या भगिनींना बहिणींना मिळणार आहेत. मला सांगा, घरामध्ये तिघीजणी जर पात्र लाभार्थी असल्या तर किती पैसा झाला घरामध्ये? विचार करा. घरचं भागायला जर तुम्हाला सरकार तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची काही गरज पण कोणाला मागायची पण काही गरज लागणार आहे. थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. कुणाला सांगायचं विचारायचं काय करायचं, एवढं आज राज्य सरकारकडनं आपल्याला देवेंद्रजी फडणवीस वगैरे यांच्या माध्यमातून हे निर्णय केले गेले, हे चालू झाले. हे नुसतं घोषणा आहे असं नाही, तर हे निर्णय अंमलात आले, हे आपण लक्षात ठेवा. मग जे आपल्याला देतात त्यांना आता मत देण्याची वेळ आलेली आहे, हे आपण सगळ्यांनी मतदार बंधू भगिनींनी लक्षात ठेवलं पाहिजे. जे आपल्यासाठी मुंबईत बसून काहीतरी करतात, आपला विचार बहिणींनो, जे मुंबईत बसून करतात, आज कोंढव्यातल्या महिलेच्या भगिनीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. म्हणजे मुंबईत कोणतरी तुमचा भाऊ बसलाय जो तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे पाठवतोय. कुणाकडे तुम्हाला जायला लागत नाही, कुणाच्या सह्या घ्यायला लागत नाही, कुणाला रुपयाचा चहा पाजायला लागत नाही. तुम्ही फॉर्म भरून दिला, तुम्ही पात्र लाभार्थी म्हणून घोषित झाला की तुमच्या खात्याला पैसे जमा व्हायला सुरू होतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा आता ज्यांनी हे सगळं आपल्यासाठी केलंय आणि हे पुढं आपल्याला चालू ठेवायचं असेल तर महायुतीला आणि भाजपला सत्तेमध्ये आणलं पाहिजे, तर हे सगळं चालू राहणार आहे. का तर काँग्रेस आणि महाविकास आघाडी या योजना बदनाम करायची सुरुवात केली आहे. काँग्रेसनं या योजनेच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये अपील केलं होतं की ही योजना बंद करावी कोर्टानं म्हणून. आज काँग्रेसचं म्हणणं आहे की ही योजना दिल्यामुळं महाराष्ट्र दिवाळखोरीत निघायला लागले, बाकीच्या योजनांवर परिणाम व्हायला लागलाय, पगार होत नाही वगैरे, अशा पद्धतीनं खोटा प्रचार हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि हे जे आहेत आता महाविकास आघाडीतले यांच्या माध्यमातून सुरू आहे. ह्याचा विचार आपण केला पाहिजे की किती बोगसपणा यांचा चालू आहे. आधी काय म्हणले, ज्या वेळेला अधिवेशनाच्या वेळेला हे सगळं जाहीर केलं त्यावेळेला म्हणले पैसेच नाहीयेत, हे नुसते इलेक्शन पुरतं जाहीर करणारे ते काही देऊ शकत नाही. ज्या वेळेला महिला फॉर्म भरायला लाईन लावायला लागल्या त्यावेळेला यांनी सांगितले की कशाला इथं वेळ घालवताय, तुम्हाला काय मिळणार नाही, हे नुसतं दिखावा चाललाय. ज्या वेळेला पैसे जमा झाले त्यावेळेला म्हणायला लागले 1500 रुपयात काय होतंय. आणि आता काय म्हणतायत की आता ही योजना बंद केली पाहिजे, दिवाळखोरीत राज्य निघायला लागले. म्हणजे एवढा बोगसपणा या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आहे. मग उद्धव ठाकरेंची सेना असेल, राष्ट्रवादी पवार साहेबांची असेल, नाहीतर काँग्रेस असेल, ह्या सगळ्यांचा हा बोगसपणा चाललाय. आपल्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा, ही योजना बदनाम करण्याचा, आपल्या बहिणींना मिळालेला पैसा परत काढून घेण्याचा डाव जर कोण करत असेल तर महाविकास आघाडीची नेते मंडळी करतात, हे आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अशा खोटारड्या लोकांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे.
आणि म्हणून यांच्याबद्दल योग्य तो निर्णय मतांना आपल्याला करायला लागणार आहे आणि महायुतीला आपल्याला मतदान द्यायला लागणार आहे हे आपण लक्षात ठेवावं. उमेदवारांबद्दल बोलण्यासारखं विरोधकांबद्दल काहीच नाही आहे, कारण काही केलेलंच नाही आहे, कुठं आलेलेच नाही. ते कुणाला गाठीभेटी किंवा अगदी यात्रा म्हटलं तरी कुठल्या गावच्या यात्रेला येऊन मटण खायला पण कधी आलेलं नाही. यात्रेचं आलेत का तुम्ही सांगा, तुम्हाला आठवतंय का? गावच माहित नाहीत, गाव माहित नाहीत. गावं माहित नाही बा. आता गावं काय होते, आता गावांचे रस्ते आपणच केले, त्यामुळे त्या गुळगुळीत रस्त्यावर न्यायचं आणि गावात येऊन म्हणायचं कुठं विकास केलाय, काहीच विकास केलाय नाही. परवा दिवशी हे उमेदवार एका प्रेसच्या यांना म्हटले की शिवेंद्रराजांनी वाडी वस्तीपर्यंत डांबर केलं, पण वाडी वस्तीच्या डांबरावर गवत उगवलंय. मी म्हटलं गवत बाजूला ठेवा, मी वाडी वस्तीपर्यंत पोहोचलो हे विरोधक बोलतात, एवढ्यातच मला समाधान आहे. म्हटलं गवताचा आपण विषय नंतर बघू काय करायचं, ते गवत काय करायचं आणि कसं कापायचं आम्ही बघतो, आमचाच रस्ता आहे, तुम्ही काळजी करू नका. पण तुम्ही एवढं मान्य केलं की शिवेंद्रराजे वाडी वस्तीपर्यंत पोहोचले, ह्यातच म्हटलं आमची पोचपावती कामाची आम्हाला मिळालेली हे लक्षात ठेवा. त्यामुळे एवढं हे असल्या विरोधकांच्या चाललंय नाही. आणि माझं तर जे मूळचे शिवसैनिकांना म्हणजे तुमच्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे, जे खरंच शिवसेना किंवा मूळचे जे सगळे आहेत त्यांनी या उमेदवारांकडनं खरं म्हणजे प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं पाहिजे की 23 तारखेचा निकाल झाल्यानंतर, आमचा गाशा गोंधळाल्यानंतर, बोरिया बेस्तर यांचा गोंधळाल्यानंतर हे परत राष्ट्रवादीत येणार नाहीत, उद्धव साहेबांच्या सेनेतच राहतील, हे त्यांच्याकडनं लिहून यावं त्यांनी. कारण यांनी एवढे पक्ष बदलून झालेत, नाही खरं यांनी एवढे पक्ष बदलून झालेत, मूळचे काँग्रेसचे, नंतर राष्ट्रवादी आल्यावर आले राष्ट्रवादीमध्ये यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणायला आमदार म्हणून मीच फिरत होतो, यांना शिक्षण सभापती करायला मीच कारणीभूत होतो. त्याच्यानंतर गेले भाजपमध्ये, मग मी नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हे गेले राष्ट्रवादीत, परत त्या राष्ट्रवादीतनं हे परत गेले अजितदादांच्या राष्ट्रवादीत. अजितदादांच्या राष्ट्रवादीत महिनाभरापूर्वी अजितदादांना जेवायला घरी बोलवलं होतं, परत हे गेले पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत. आणि पवार साहेबांनी अंगाला लावून घेतलं नाही, हे गेले उमेदवारी घ्यायला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये. म्हणजे एवढं प्रवास यांचा सगळा झालाय. आता प्रवास करायचे राज्य पातळीवरती 3च पक्ष राहिलेत, MIM, वंचित आघाडी आणि RPI. बाकी राज्य पातळीवरचे आता सगळे पक्ष यांचे फिरून झालेले आहेत. म्हणून शिवसैनिकांनी यांच्याकडनं आधी लिहून घ्यावं की मी आता इथून पुढे कायम उद्धव साहेबांच्या सेनेमध्ये राहील, असं प्रतिज्ञापत्र स्टॅम्पवर यांच्याकडनं लिहून घ्यावं. एवढं हे आठवड्याला पक्ष बदलणारी ह्या लोकांची विश्वासार्हता आपण विचार करा काय असू शकते. यांच्यावर आपण विश्वास कुठला शब्द दिला तर ठेवू शकतो का मतदार म्हणून? आपल्या गावाच्या विकासासाठी यांच्यावर आपल्याला भरोसा ठेवता येईल का? त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की गेले 5 वर्ष मी काम करतोय, त्याच्या आधी पण करत होतो, आता सुद्धा आम्ही सगळे, मी असेल, उदयनराजे असेल, खासदार साहेब, आम्ही सगळे एकत्र मिळून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय, महायुतीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार हे आता काळ्या दगडावरची पांढरी रेख झालेली आहे आणि आमचं सरकार आमच्या राज्यातल्या बहिणीच आणणार हे पण आम्हाला माहित आहे. त्यामुळे बहिणी आमच्या सगळ्या प्रत्येक गावात, आज मी जावळीतल्या एका गावात गेलो होतो, तिथं थोडं बसल्यानंतर थोडं गावातली पुरुष मंडळी होती, मंदिरात आम्ही बसलो होतो आणि तिघी चौघी तिथं भगिनी बसल्या होत्या. तर थोडा विषय चालू झाला की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, थोडं आमचं हा रस्त्याचं काम जरा लवकर झालं पाहिजे वगैरे. ते शेवटी त्या तिघी म्हणल्या, हे बघा आमची महिलांची मिटिंग वेगळी घ्या, आम्हाला काय असेल ते आम्ही तुमच्या बोर आहे, बाकी गावातली पुरुष काय करतील त्यांचं त्यांनी करू द्या, आम्ही कुठं जात नाही. हे डायरेक्ट मंदिरामध्ये त्या तिघी बहिणींनी दम दिल्यासारखं देऊन टाकलं की तुमचं तुम्ही बघा काय करायचं, आम्ही तर इकडे आहे, आम्ही काय कुठं जात नाही. त्यामुळे आज एवढं आज महिलांमध्ये या सगळ्या ह्याच्यामुळं एक वातावरण निर्मिती झाली आहे आणि म्हणून 100% महायुतीचं सरकार येणार आणि आल्यानंतर आपल्या विधानसभा मतदारसंघाला 100% न्याय हा महायुतीच्या माध्यमातून मिळणार, भाजपच्या माध्यमातून मिळणार. जी काही कामं आपली आता राहिलेली आहेत किंवा अजून आपल्याला पुढे करायची ती 100% पुढच्या 5 वर्षांमध्ये
मोठ्या प्रमाणावर निधी आणून आपण पूर्ण करू एवढी ग्वाही आपल्याला देतो. त्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही. सगळ्यांनी मिळून एकसंघ राहून काम करूया. गटतट असतात आहेत गावामध्ये, कोंडव्यात पण गटतट आहेत, पण आपण लोकसभेपासून सगळे गटतट बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन काम केलं. आज महाराजांना निवडून आणण्यासाठी सातारा तालुक्यानं भरपूर ताकद पणाला लावली. आपली सातारची सीट होती म्हणून आपण ताकद पणाला लावली आणि आपल्या ताकदीचं शेवटी आपल्याला सगळ्यांना यश मिळालं. सगळ्यांनी मिळून आज महाराजांना जिल्ह्यातनं जरी काय इकडं तिकडं झालं असलं तरी सातारनं शेवटी आपली जागा आहे, आपले महाराज आहेत म्हटल्यावर त्यांना आपण निवडून देण्याचं काम केलं ही वस्तुस्थिती आहे. आता तसंच एकत्र राहून आज गावामध्ये सुद्धा जे नियोजन तात्यांनी सुनील तात्यांनी सांगितलं की बाकीचे तुम्ही बसा, सगळी प्रमुख लोक आहेत, सगळ्यांना निवडणुकीचे अनुभव आहे, गावातल्या प्रत्येक कोण कुठं काय असतं हे सगळं तुम्हाला दोन्ही गटांच्या प्रमुख लोकांना माहित आहे की सकाळी गावातलं कोण कुठं जातं, दुपारी कुठं जातं, संध्याकाळी कुठं असतं आणि रात्री कुठनं बाहेर येतात हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे कोण कुठनं बाहेर येतं त्यांना तिथल्या तिथं दाबून ठेवा. जास्त कुठं म्हणजे जी बिळं असतात ती बिळं बंद केली की आपोआप सगळं गावाचं वातावरण शांत राहतंय. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र बसून चांगलं नियोजन करा. आज गटामध्ये पण वातावरण चांगलं आहे. मी संपूर्ण गटाचा दौरा केला, भेटलो सगळ्यांना, गावागावात जाऊन सगळीकडं माझे 2 शब्द सगळ्यांशी बोललो, चर्चा केली. आज सगळ्या गटामध्ये सगळीकडे प्रत्येक गावात आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. समोरच्या पार्टीला म्हणजे जसं आता म्हणलं की गावच माहित नाही, पण माझं तर म्हणणं आहे त्याच्यापेक्षा तिथं गेल्यानंतर त्यांना गावात सोडा, ते गावातनं दुसऱ्या गावाला कसं जायचं हे पण त्यांना कळायचं नाही. एवढे रस्ते आपण इकडून तिकडून काढून ठेवले. त्यामुळं असल्या लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण सगळेजण एकत्र आहोत, एकत्र राहू, ताकदीनं ही निवडणूक लढवू. गाफील राहू नका. गाफील राहणं, अति आत्मविश्वास हा शेवटी घातकी असतो हे लक्षात ठेवा. त्यामुळं कुणी कुठं जरी आपल्याला वाटलं किंवा कोण इकडं तिकडं करतोय, नाराज आहे, काय आहे, तर त्याला तिथल्या तिथं काय असेल ते त्याचा विषय थांबवला पाहिजे, त्याचा विषय तिथल्या तिथं त्याचं समाधान केलं पाहिजे. अशा पद्धतीनं नियोजन आपल्या सर्वांच्या माध्यमातून व्हावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. परत आपल्याला विनंती करतो की 20 तारखेला मतदान आहे आणि माझं चिन्ह कमळ आहे. कमळाच्या समोरचं बटन दाबून आपलं बहुमोल असं मतदान मला द्यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके आणि युवकांचे आयडॉल माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर्वात प्रथम या ठिकाणी व्यक्तिशः माझ्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित असलेले आजचे सत्कार मूर्ती शिवेंद्रराजे, उपस्थित सर्व महायुतीचे म्हणजे सगळे पदाधिकारी, आजी माजी सर्व सदस्य आणि आपण उपस्थित लोकशाहीतले राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी वेळ अभावी मी कोणाचं नाव घेणार नाही, पण उपस्थित सर्व आपण शिवेंद्रराजेवरती प्रेम करणारे सर्व त्यांचे हितचिंतक आज लिंब आणि कोंडवे गावठातली ही सभा आहे. या निमित्ताने आज इथं येत असताना माझ्या अगोदर सगळ्यांचं मनोगत ऐकत होतो. त्याचबरोबर शिवेंद्रांनी विस्तृतपणे त्यांच्या भाषणात संपूर्ण आढावा घेतला. आढावा घेत असताना ह्या ठिकाणी मला आवर्जून मला सांगावंसं वाटतं की जर आपण ज्यांनी काम केलं, आम्ही दोघंही विनम्रपणे सांगतो की तुमचा आशीर्वाद होता म्हणून शिवेंद्रराजे 4 वेळा
ही 4थी टर्म आहे आणि माझी जवळपास मला वाटतं 5वी का 6वी असेल. हे सगळं आपले सगळ्यांचे वडीलधारी मंडळी जिथं आहेत, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, माता भगिनी आणि तरुण सर्व वर्ग आहे, हे तुमच्यामुळंच आम्ही आहोत. अनेकदा अहंकार जेव्हा माजतो त्यावेळेस लोक विसरून जातात. त्यांना वाटतं की आपल्यामुळं लोक आहेत. पण मात्र गेले 20 वर्ष शिवेंद्रांचे आणि माझे त्याच्यापेक्षा थोडे जास्त, आम्ही सगळ्यांनी एकच फक्त ध्येय आमच्या मनात एकच होतं की वाटेल त्या परिस्थितीत ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले, सहकार्य केले, ज्यांच्यामुळं आपण खासदार आणि आमदार आहोत, त्या सर्वांचं ऋण फेडलं पाहिजे. त्या लोकांच्या प्रती जो आदरभाव आहे तो पूर्ण केला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आम्ही दोघांनी, केवळ आम्ही दोघांनी नाही, शिवेंद्रजींबरोबर त्यांचे सहकारी असतील, माझ्याबरोबर माझे सहकारी असतील, आम्ही सगळ्यांनी विकास कामांच्या बाबतीत कुठेही भेदभाव ठेवला नाही. जास्तीत जास्त काम लोकांपर्यंत कसे पोहोचतील, लोकांचा त्यातनं फायदा कसा होईल, हे करत असताना मगाशी मला एक समजत नाही की अनेक ज्या योजना म्हणजे 50 वर्षापूर्वी म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसची संपूर्ण सत्ता होती. संपूर्ण सत्ता असताना वास्तविकरित्या एकतर्फी सत्ता असताना का हे कामं झाले नाही. आपण सगळ्यांनी थोडंसं बारकाईने विचार त्याच्यावरती केला पाहिजे. कारण ज्याच्या मनात इच्छाशक्ती असते आणि वाटतं, मग बहिणी असतील, आमच्या तरुण भाऊ असतील, वडीलधारी मंडळी असतील, माता भगिनी असतील, ह्यांच्या बाबतीत शेतकरी वर्ग असतील, ह्यांच्या बाबतीत आजपर्यंत जे निर्णय त्या काळात वास्तविक घेतले असते तर आज जे आता ह्या ठिकाणी समोर सगळे वयस्कर जे बसले, त्यांचा संपूर्ण एका काळी ते पण तरुण होते, पण ज्या वेळेस त्यांचा उमेदीचा काळ होता त्यावेळेस त्यांना संधी न मिळाल्यामुळं आज प्रत्येकाला वाटतं की त्या आता आपण जर तरुण असतो तर आपण सुद्धा, आपल्याला जी संधी मिळाली असती तर आपण सुद्धा काय करू शकलो असतो. साधं पिण्याच्या पाण्याचा सोडून द्या, त्याचबरोबर या संपूर्ण शेतीच्या पाण्याचा प्रश्न, हे सुद्धा त्यांना मार्गी लावला आला नाही. आज मला सांगा की प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबातले संपूर्ण जे तरुण आहेत हे मोठे व्हावेत आणि कुठल्या तरी मोठ्या पदावर जा. आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपल्या जे कौटुंबिकची अर्थव्यवस्था आहे ती उंचवली गेली पाहिजे. आणि हे करत असताना ह्या संपूर्ण ह्याच्या अगोदर काँग्रेस आणि सरकार होतं त्यावेळेस का झालं नाही याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर मग महायुतीचे मग देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेजी असतील, अजितदादा असतील, या सर्व आणि मित्रपक्ष जे आहेत, RPI, हे सगळे जे घटक आहेत, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांचं बारकावे सगळे, प्रत्येकाला कुठेही कमतरता पाडू नये आणि कुठंतरी त्या सगळ्यांचं म्हणजे तुमच्या कुटुंबातले जे तरुण आहेत त्यांना शिक्षणाकरता सुद्धा त्या अगोदर कुठं जावं लागलं जातं. इथं विदाउट गॅरंटी आज पैसे मिळतात. आज तरुण मोठे कधी होणार? शिकले तर मोठे होणार, शिकले तर त्यांची बौद्धिक संपूर्ण व्यापकता ह्याच्यात वाढ होणार आणि तरच मोठे होणार. ते मोठे झाले म्हणजे आज जरी तरुण असले तर उद्या या देशाचा भविष्यकाळ ही लोक आहेत. आणि हे करत असताना मला समजत नाही, काल अमोल कोल्हे म्हणजे माणसाने थट्टा किती करावी, एक तर स्वतः काय करायचं नाही आणि त्या ठिकाणी पुसे सावळीला सभा झाली आणि त्यात काय म्हणाले, महायुतीला पडली कडकी म्हणून आणली युतीनी योजना बहीण लाडकी. एक तर तुम्ही करत नाही जे तुम्ही करायला त्या काळात तुम्ही केलं पाहिजे होतं. नावं ठेवून मोठं कोण होत नसतं.
जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याला दाखवतो तेव्हा हे लोक विसरतात की 3 बोट आपल्या दिशेने आहे. आणि त्यामुळं या संपूर्ण गोष्टींना आपण बाबींना अजिबात त्याच्यात तुम्ही त्या दिशाभूल होऊन देऊ नका. आज शिवेंद्रराजे असतील, मी असेल, भविष्य आजपर्यंत आम्ही सर्वांनी दोघांनी मिळून या संपूर्ण सगळ्या या भागासाठी म्हणा जिल्ह्यासाठी जेवढं म्हणून करायचं तेवढं आम्ही सगळ्यांनी केलंय आणि करत राहणार. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी आणि शिवेंद्र राजे कुठे आम्ही आमच्या कामाच्या बाबतीत तुमच्या सेवेच्या बाबतीत आम्ही कमी पडणार नाही. हे करत असताना आज व्यक्तिशः मला जाणीव आहे आज ते उमेदवार आहेत, पण आज 4 टर्म म्हणजे किती झाले, किती वर्ष, मग आता पुढचे आता किती, मग 20 वर्ष त्यांना वनवासात बसवणार आहात का तुम्ही, बसवणार आहात का नाही, का बसवायचं. 1 नंबरनी त्यांना निवडून आणा आणि पुढं तुम्ही माझ्या हो तेच हो आणि तुम्हाला सांगतो का नाही मला सांगा, एवढा होतकरू आहे आणि प्रेमळ माझा भाऊ आहे. ठीक आहे, वादावाद येणार दे आणि आहेच, पण ह्याला नाही घेणार तर कोणाला घेणार. मग ती जबाबदारी माझी लागली आणि तुम्ही फक्त एवढंच करा जेणेकरून आता फक्त आमदार असताना एवढं कामं केले, उद्या मंत्रीपद आल्यानंतर मला सांगा ना, हा माझा बोझ हलका करतोय. एकदा मंत्री झाले तर निवांत झालं, ह्याच्यावर सगळ्यात शिवेंद्र घ्या, हे करा ते करा हे करा ते करा. आणि खऱ्या अर्थाने आता समोर कोण आहे त्यांच्याबद्दल वाच्यता करण्यापेक्षा आज मला सांगा ना, ज्या वेळेस आपण निवडणुकीला उभं राहतो त्यावेळेस आपण विचार केला पाहिजे की आपण आता कुठल्या निवडणुकीला उभं राहतो. खासदारकी असेल, आमदारकी असेल, जरूर लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकशाहीतले तुम्ही सर्वजण आज लोकशाहीतले राजे आहात. तुम्हाला सगळ्यांना अधिकार आहे, पण अधिकार केव्हा, तुम्ही काहीतरी कार्य तुम्ही करून दाखवलं पाहिजे ना. मग ते कोणतरी म्हणेल की आमच्याकडे काय हे नव्हत्या, पण नव्हत्या तर नव्हत्या. मी म्हणतो निदान लोकांचा संपर्क जरी तुम्ही लोकांबरोबर संपर्क जरी साधला असता तर आपण मान्य केलं असतं की बाबा यांना आपण कुठेतरी आपण यांचा विचार व्हावा. संपर्क नाही, काय नाही. आणि एका बाजूला आपले सध्याचे आमदार आणि उद्याचे भावी आमदार आणि मंत्री आज या ठिकाणी कधी कधी मी विचार करतो की शिवेंद्रराजे झोपतात कधी हे विचार करतो. बघल तेव्हा सारखी गाडी सुई 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 सुई. एकदा पाठलाग केला, बघितलं ह्या गावात, तिकडे गेलं इकडे गावात. त्यांना वाटलं मी पाठलाग करतो, पाठलाग नाही बघत होतो. काळजी आहे, शेवटी किती केलं तरी थोरला भाऊ आहे. पाठलागन करणं माझं कर्तव्य आणि ते करत राहणार. असंच तुम्ही सगळ्यांनी शिवेंद्रराजेंचं मोठ्या प्रमाणावरती पाठराखण करा. आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो कुठलाही तुमचा विश्वासाला तडा आमच्या दोघांच्या माध्यमातून कधी जाऊन देणार नाही. आमची काही अपेक्षा नाही दोघांची. फक्त एवढंच आहे की ज्या घराण्यात आम्ही दोघं जन्माला आलो त्या घराण्याची परंपरा फार मोठी. त्या घराण्याचा वारसा सांगत असताना आम्ही दोघंही आम्हाला भान आहे का की त्या घराण्याचा वसा पुढं घेऊन जात असताना लोकांची फक्त एकच विचार की लोकांची जास्तीत जास्त सोडवणूक त्यांच्या अडचणीतनं झाली पाहिजे. जास्तीत जास्त त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे. जास्तीत जास्त प्रत्येक कुटुंब जे आजपर्यंत दुर्लक्षित होते काँग्रेसच्या काळामध्ये, ह्या संपूर्ण कुटुंबांना वर आणलं पाहिजे. जी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेसची जी शिकवण घालून दिली त्या शिकवणीवरती आम्ही दोघं वाटचाल करत आहोत.
मधल्या काळात एकच सांगतो, वैचारिक मतभेद असू शकतात किरकोळ याच्यावरून, पण आज प्रगतीपथावर जात असताना हे किरकोळ गाव पातळीवरचे हेवे दावे आपण सगळ्यांनी बाजूला ठेवणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या सोयीप्रमाणे सोयीसाठी बोलत नाही, पण कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की जर आपण चुकीचा निर्णय घेतला तर 5 वर्ष हा काय थोडा कालावधी नाहीये. 5 वर्षामध्ये होत्याचं नव्हतं होतं आणि मला खात्री आहे आजची संपूर्ण लोकसंख्या पाहून